जय महाराष्ट्र। मी राजकीय आणि उद्योजकीय पर्सनल लीडरशिप ट्रेनर कोच PR प्रमोद देशमुख मार्गदर्शन करण्या अगोदर एक सांगू इच्छितो की बांधवांनो 2021 या वर्षाचे आपले राजकीय आणि उद्योजकीय प्रशिक्षणासाठीची बुकिंग प्रक्रिया सुरू झालेली आहे। लवकरात लवकर आपण या संधीचा फायदा घ्या आणि आपला प्रवेश नाव नोंदणी पूर्ण करा। तर आजचा जो विषय मी घेतलेला आहे उद्योजकता। अनेकांना उद्योगामध्ये यायचं असतं, अनेक जण उद्योगामध्ये सक्रिय असतात, परंतु त्यांचा उद्योग प्रभावीपणे समोर येताना दिसत नाही। मार्केटमध्ये त्यांचं नाव, ब्रँडिंगमध्ये त्यांचं नाव हे दिसत नाही। त्यांच्याकडे संकल्पना कल्पना तर खूप असतात, परंतु त्यांचं नाव मार्केटमध्ये अजिबात येत नाही। कस्टमर वाढत नाहीत, ग्राहक वाढत नाहीत। याचा मूळ कारण काय आहे हे कधी त्यांनी शोधलेलं नसतं, म्हणून ते मार्केटमध्ये जास्त करून पॉप्युलर होऊ शकत नाहीत। मी नेहमी सांगतो आहे, धंदा कोणताही असू द्या, बुटाच्या पॉलिशपासून डोक्याच्या मालिशपर्यंत कोणताही धंदा असू द्या, फक्त तो धंदा करत असताना, तो उद्योग करत असताना त्याची जी लीडरशिप असते, ज्याला की आपण बिझनेस लीडरशिप म्हणतो, ही लीडरशिप मजबूत असली पाहिजे, स्ट्रॉंग असली पाहिजे, तरच तो त्या उद्योगामध्ये किंवा व्यवसायामध्ये टिकाव धरू शकतो। मग तुम्हाला वाटलं असेल की उद्योजकतेमध्ये पुढे जायचं असेल तर बिझनेस लीडरशिप काय करू शकते, काय करणार बिझनेस लीडरशिप? मुळात आपण कुठे चुकतोय हे मराठी उद्योजकांनी बघितलं पाहिजे। उद्योग टाकल्यानंतर तुम्ही जर उद्योग वाढवण्यासाठी कार्य करत असाल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे। उद्योगाची सुरुवात करण्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे असली पाहिजे ती गोष्ट म्हणजेच बिझनेस लीडरशिप। बिझनेस लीडरशिप ही संकल्पना तुमचा बिझनेस ग्रोथ करण्याचं काम करते, तुम्हाला मार्केटमध्ये आणण्याचं काम करते, कस्टमर अट्रॅक्शन तुमचं वाढवते। या ज्या कन्सेप्ट असतात या बिझनेस लीडरशिप मध्ये येत असतात। बिझनेस तर कोणताही करा तुम्ही, मी मगाशी सांगितलं तुम्हाला, बुटाच्या पॉलिश पासून ते डोक्याच्या मालिश पर्यंत कोणताही बिझनेस करा, त्याच्याबद्दल काहीही वाद नाही। परंतु हा बिझनेस करत असताना प्रॉफिट आपल्याला जास्तीत जास्त मिळालं पाहिजे। त्याच्यासाठी जो मूळ कन्सेप्ट असतो तो असतो तुमचा बिझनेस लीडरशिप। बिझनेस लीडरशिप ही तुमच्या बिझनेसला पुढे नेण्याचं काम करते। बिझनेस लीडरशिप ही तुमच्या बिझनेसला मार्केटमध्ये आणण्याचं काम करते। बिझनेस लीडरशिप हे तुमचं मॅनेजमेंट हँडलिंग करण्याचं काम करते। बिझनेस लीडरशिप ही तुमचा PR वाढवते। बिझनेस लीडरशिप ही तुमची सर्वात मोठी प्रसिद्धी वाढवण्याचं काम करत असते, तुमचं प्रोडक्ट लोकांपर्यंत नेण्याचं काम करत असते। जास्तीत जास्त क्वालिफाईड लोक तुमच्याकडे अट्रॅक्शन होऊ शकतात। हा जो बिझनेस लीडरशिपचा कन्सेप्ट आहे हा फार जुना आहे, परंतु आपल्याला कोणी माहिती होऊ दिलं नाही, आपल्याला त्याच्यावर कोणी मार्गदर्शन केलं नाही। जे कोणी बिझनेस लीडरशिप सांगतात ते फक्त टीम बिल्डिंग आणि मॅनेजमेंट डेव्हलपमेंट याच्यावरच भागवतात। मुळात बिझनेससाठी, उद्योगासाठी जी लागणारी लीडरशिप असते, ज्याला आपण बिझनेस लीडरशिप असं म्हणतो, याच्यावर कोणी सखोल ज्ञान द्यायलाच तयार नाहीये। याचं कारण सुद्धा आहे बांधवांनो, कारण की तुम्हाला सुद्धा प्रतिस्पर्धक आहेत, त्यांना सुद्धा तुमच्या पुढे जाऊ द्यायचं आहे, जाण्यासाठी ते प्रयत्न करायचे, आणि प्रयत्न करत असताना तुम्हाला ते पाठीमागे ठेवण्याचं काम करण्यासाठी ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत। आणि हे मानवी वृत्ती आहे, प्रत्येकाला पुढे जायचं आहे, म्हणून तुम्हाला कोणी सोबत घेऊन पुढे जाऊ शकत नाही। मग बिझनेसमध्ये तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर प्रतिस्पर्धकाच्याही पुढची खेळी तुम्हाला खेळता आली पाहिजे, आणि हे प्रत्येक बिझनेसमध्ये चालतं। प्रतिस्पर्धकाच्या पुढची खेळी तुम्ही जर खेळलात तर प्रोडक्ट आणि ब्रँड तुमचाच मार्केटमध्ये पॉप्युलर होणार। ही नीती आहे, याला बिझनेस स्ट्रॅटेजी म्हटलं तरी चालेल। मग प्रत्येकाचा बिझनेस जर पुढे न्यायचा असेल तर सगळ्यांना सारखी बिझनेस नीती देऊन चालणार नाही, म्हणून वेगवेगळ्या कन्सेप्ट, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला द्याव्या लागतात, आणि त्याच वेळेस मराठी उद्योजक पुढे जाऊ शकतो। आणि अनेकांना हे माहिती नव्हतं की बिझनेसमध्ये पर्सनल बिझनेस लीडरशिप ट्रेनर, कोच, PR असतात म्हणून। ज्यावेळेस त्यांना या गोष्टी माहिती झाल्या
त्यावेळेस त्यांना समजू लागलं की बिझनेसमध्ये पर्सनल बिझनेस लीडरशिप ट्रेनर, कोच, PR असतात. त्यांना याच्यावर सखोल मार्गदर्शन मिळू लागलं आणि हे करत असताना त्यांना एक कन्सेप्ट कळाली की आता बिझनेस ग्रोथ करायचा असेल तर सर्वात महत्त्वाचा जो टप्पा असतो तो असतो बिझनेस लीडरशिपचा. आणि ही बिझनेस लीडरशिप पूर्ण करण्यासाठी तुमच्यासाठी जे आपण ट्रेनिंग देत असतो, ज्याला की आपण म्हणतो द पॉवर ऑफ बिझनेस लीडरशिप. तुम्ही नेहमी माझ्या फेसबुक पेजला किंवा अकाउंटला बघत असताल आणि त्याची प्रक्रिया सुद्धा सुरू असते ट्रेनिंगची. ज्यांनी हे ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यांना हे माहिती झालेलं आहे, परंतु ज्यांना हे माहिती नाहीये त्यांच्यासाठी ही संकल्पना नवी असेल तर त्यांच्यासाठी ही एक संधी आहे. तुमचा कोणताही लहानातला लहान बिझनेस असू द्या किंवा व्यवसाय असू द्या, त्याला जर ग्रोथ करायचा असेल, त्याला जर प्रभावी बनवायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या बिझनेसची बिझनेस लीडरशिप ही स्ट्रॉंग झाली पाहिजे. मार्केटमध्ये प्रत्येकाला पुढे जायचं आहे, परंतु प्रत्येक जण पुढे जात असताना 100 चुका करतोय. आपल्याला एक चूक सुधारायची आहे, बाकीच्या 99 चुका ऑटोमॅटिक सुधारतात आणि 30 म्हणजे बिझनेस लीडरशिप. आजपर्यंत तुम्हाला माहिती नव्हतं, आज जर माहिती झालं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही अनेक ठिकाणी सेमिनार, वर्कशॉपमध्ये जाऊन ट्रेनिंग घेत असताल, बिझनेस कसा करायचा, बिझनेस ग्रोथ कसा करायचा, परंतु आता बिझनेस करण्यासाठी ट्रेनिंग घ्यायचं नाही, बिझनेस कसा करायचा याचंही ट्रेनिंग घेऊ नका. सगळ्यात अगोदर ट्रेनिंग घ्या बिझनेस लीडरशिपचं, कारण की लीडरशिपमध्ये एवढी पॉवर आहे की सत्ता उलटून पालटून टाकण्याचं काम ती करू शकते. तुम्ही इतरांच्या पुढे जाऊ शकता बिझनेसमध्ये. राजकीय सत्ता जशी उलथापालथ करू शकतो बिझनेस लीडरशिप, तशीच आपल्या बिझनेसमध्ये सुद्धा बिझनेस लीडरशिप हा कन्सेप्ट आपल्याला माहिती झाला पाहिजे. त्याच्यावर तुम्ही योग्य मार्गदर्शन घेतलं पाहिजे. अगदी चहाची टपरी सुद्धा तुम्हाला लाखो रुपये महिना कमवून देऊ शकते, तुम्ही जर योग्य पद्धतीने त्याच्यावर काम केलं तर. बूट पॉलिशचा धंदा सुद्धा तुम्हाला महिन्याला हजारो रुपये कमवू देऊ शकतो, फक्त योग्य गाईडलाईन्स, मार्गदर्शन तुमच्याकडे असलं पाहिजे. आज जे मोठमोठे बिझनेसमॅन असतात हे माझ्यासारखे बिझनेस लीडरशिप ट्रेनर, कोच, PR त्यांच्याकडे ठेवत असतात. मी स्वतः त्यामध्ये कार्यरत आहे म्हणून सांगतो आहे. बिझनेसमॅनचे 3 प्रकार आहेत, उद्योजकतेचे 3 प्रकार आहेत. बिग बिझनेसमॅन, मीडियम बिझनेसमॅन, लो बिझनेसमॅन. हे तिन्ही पैसे कमवत असतात, परंतु त्यांच्याकडे पैसे कमवण्यासाठीचा जो मार्गदर्शन करणारा व्यक्ती असतो त्याला म्हटलं जातं बिझनेस पर्सनल लीडरशिप ट्रेनर, कोच आणि PR, जे की मी ते स्वतः करतो आहे. तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही नक्कीच माझ्यासोबत संपर्क करा की बिझनेस लीडरशिप ही पुढे कशी न्यायची असते. त्याच्यावर आपण द पॉवर ऑफ बिझनेस लीडरशिप हे जे ट्रेनिंग देत आहोत त्याच्यामध्ये आता तुम्हाला काय काय दिलं जातं हे थोडक्यात माहिती देतो. बिझनेस लीडरशिप ट्रेनिंगमध्ये तुमचं बिझनेस स्टार्टअप पासून ते बिझनेस ग्रोथ होईस तोपर्यंत जी डेव्हलपमेंट सिस्टीम लागते बिझनेस लीडरशिपची, त्याच्या पूर्ण क्वालिटीज तुम्हाला प्रॅक्टिकल दिल्या जातात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे ट्रेनिंग तुम्हाला वैयक्तिक दिलं जातं. आपण सेमिनार किंवा वर्कशॉप भरवत नाहीत. आजपर्यंत तुम्हाला कुठे माझे सेमिनार्स किंवा वर्कशॉप मी स्वतः लावतो आहे असंही कुठे ऐकण्यात आलं नसेल. माझं हे ट्रेनिंग पूर्णपणे वैयक्तिक असतं. याचं कारण असं आहे की प्रतिस्पर्धकांसोबत जर तुम्ही बिझनेस ट्रेनिंग घेत असाल तर सगळ्यांना सारखीच नीती शिकवली जाईल, त्याचा काही फायदा नाही. परंतु पर्सनली ट्रेनिंग, वैयक्तिक ट्रेनिंग ज्यावेळेस तुम्ही घेताल त्यावेळेस तुमच्यातली जी बिझनेस लीडरशिप आहे ती इतरांना माहिती होऊ दिली जात नाही. म्हणून मी पर्सनली ट्रेनिंग देतो. पर्सनली ट्रेनिंगमध्ये तुम्हाला बिझनेस स्टार्टअप पासून ते ग्रोथ पर्यंतच्या सगळ्या बिझनेस लीडरशिपच्या क्वालिटीज प्रॅक्टिकली शिकवल्या जातात. सेकंड, तुमची बिझनेस पर्सनॅलिटी तयार केली जाते, जी की आज या मॉडर्नायझेशनमध्ये महत्त्वाची आहे. बिझनेस पर्सनॅलिटी म्हणजे काय ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे. बिझनेस बॉडी लँग्वेज म्हणजे काय ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे. बिझनेस कम्युनिकेशन स्किल डेव्हलपमेंट हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. पब्लिक रिलेशनशिप डेव्हलपमेंट, कस्टमर रिलेशनशिप डेव्हलपमेंट, सोशॅलिटी लीडरशिप डेव्हलपमेंट, ह्या ज्या कन्सेप्ट असतात बिझनेसला ग्रोथ करणाऱ्या, ह्या सिस्टीमने तुम्हाला पुढे जावं लागतं आणि या सिस्टीम तुम्हाला याच्यामध्ये शिकवल्या जातात. याच्यामध्ये गोपनीय सूत्रांचा सुद्धा तुम्हाला गाईडलाईन्स दिल्या जातात. त्या कशा वापरायच्या असतात, बिझनेस स्ट्रॅटर्जी कशी तयार करायची असते, या आणि इतर अशा अनेक क्वालिटीज तुम्हाला बिझनेस लीडरशिपमध्ये दिल्या जातात. सांगण्यासारखं भरपूर आहे,
परंतु सगळ्याच गोष्टी जर तुम्हाला आत्ता सांगत बसलो तर तुम्हाला अनेक गोष्टी समजणार नाहीत आणि मग तुम्ही कन्फ्युजन होताल. म्हणून तुम्हाला जर बिझनेस उभा करायचा असेल किंवा तुम्ही बिझनेसमध्ये असाल किंवा बिझनेसमध्ये प्रभावी मार्केटिंग करायचं असेल तर ते कसं करायचं असतं त्याच्यावर योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी आणि ट्रेनिंगच्या माध्यमातून हे घ्यायचं असेल तर अवश्य माझ्याशी तुम्ही संपर्क करा. आता हे ट्रेनिंग कशा पद्धतीचं असतं हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. याच्यामध्ये आपण 2 प्रकार केलेले आहेत. जसे की आपण पॉलिटिकल लिडरशिपचं ट्रेनिंग देतो तशाच पद्धतीची ही सिस्टीम आहे. नंबर 1 6 दिवसांचं ट्रेनिंग आणि दुसरी सिस्टीम जी आहे ते आहे 1 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्ष अशा पद्धतीचं पॅकेज प्रशिक्षण. 6 दिवसांच्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला स्टार्टअप पासून ते डेव्हलपमेंट पर्यंतच्या सगळ्या क्वालिटीज प्रॅक्टिकली थेरॉटिकली स्वतः शिकवत असतो मी. त्याचबरोबर ही ट्रेनिंग तुम्हाला तुमच्या भागामध्ये मिळतं. तुम्हाला माझ्याकडे येण्याची सुद्धा गरज पडत नाही. आम्ही त्या ठिकाणी येतो, त्या ठिकाणी रिसर्च करतो, त्या ठिकाणी तुमची बिझनेस किती पद्धतीने ग्रोथ होऊ शकतो याच्यावर रिसर्च करून तुम्हाला त्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं जातं. 6 दिवस आम्ही तुमच्या सोबत असतो, तुमचा कस्टमर अभ्यासत असतो, तुमच्याकडे प्रोडक्ट सिस्टीम कशा पद्धतीने डेव्हलप करायची आहे याच्यावर रिसर्च करत असतो आणि त्यावर तुम्हाला योग्य ते गाईडलाईन्स देत असतो. त्याच्यानंतर आपली जी पॅकेज सिस्टीम आहे या पॅकेज सिस्टीममध्ये तुम्हाला 1 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षांचे ऑप्शन दिलेले आहेत. याच्यामध्ये प्रत्येक 6 महिन्याला आम्ही तुमच्याकडे 15 दिवसांसाठी येत असतो. त्यामध्ये तुमचा जर स्वतःचा उद्योग असेल त्याच्यामध्ये वर्कर्स असतील, मॅनेजमेंट लेवलचे वर्कर्स असतील तर यांना सुद्धा ट्रेनिंग दिलं जातं पॅकेज सिस्टीममध्ये आणि तुमच्यासाठी वैयक्तिक 15 दिवसांचं ट्रेनिंग असतं. आता या पॅकेज सिस्टीममध्ये तुम्हाला सोशल मीडिया मार्केटिंग आजच्या आधुनिक काळामध्ये फार महत्त्वाचा मानला जातो. तो तुम्हाला मोफत सेवेमध्ये दिला जातो. त्याचे वेगळे पैसे खर्च करण्याची तुम्हाला गरज पडत नाही. म्हणजे तुम्ही जर आज बघितलं असेल तर अनेक उद्योजक लोक काय करतात, एखाद्या मार्केटिंग कंपनीला त्यांचं मार्केटिंग पॅकेज देऊन टाकतात आणि तिथे त्यांचा पैसा जातो. परंतु ही सिस्टीमच जर तुम्हाला मोफत मिळत असेल आणि त्याच्यावर जर तुम्हाला योग्य प्रशिक्षण मिळत असेल, ट्रेनिंग मिळत असेल तर तुमचा हा पैसा तिथे वाचू शकतो. म्हणून सोशल मीडिया मार्केटिंग हा आमच्याकडून तुम्हाला मोफत देण्यात येणारा व्यवस्था आणि सुविधा आपण करून दिलेली आहे. 3 वर्षाच्या पॅकेजमध्ये सुद्धा सेम कंडिशन आहेत. 6 महिन्याला वर्षातून ट्रेनिंग होणार 15 दिवसांचं. त्याच्यामध्ये तुमच्यासाठी वैयक्तिक ट्रेनिंग प्लस तुमचे कामगार, व्यवस्थापकीय, मॅनेजमेंट यांना सुद्धा ही ट्रेनिंग असू शकते. त्यानंतर 5 वर्षांचं पॅकेज सुद्धा अशाच पद्धतीचं असणार आहे. इथे तुम्हाला 1 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष असे पॅकेज सिस्टीम दिलेले आहेत. त्याच्यापैकी तुम्ही एक सिलेक्ट करायचा आणि त्यावर तुम्हाला द पॉवर ऑफ बिझनेस लीडरशिप ह्या पद्धतीचं ट्रेनिंग तुम्हाला मिळणार आहे. थोडक्यात माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. बिझनेस जर प्रभावी करायचा असेल, पुढे जायचं असेल, बिझनेस मार्केट तयार करायचं असेल तुमच्या स्वतःचं ब्रँड आणि प्रोडक्टचं तर आज आत्ता लगेच आमच्याशी संपर्क करा. 1 सेकंद सुद्धा तुम्हाला 1 तासाचं महत्त्व समजून देऊ शकतो. तर वेळ न वाया घालवता आज आणि आत्ता लगेच आमच्याशी संपर्क करा. खाली तुम्हाला संपर्क कार्यालय, मोबाईल नंबर आणि वेळ दिसत असेल त्यानुसार तुम्ही आमच्याशी संपर्क करायचा आहे आणि स्वतःचा बिझनेस पुढे न्यायचा आहे. 2021ची बुकिंग प्रक्रिया सुरू झालेली आहे. आज आत्ता लगेच प्रवेश आणि नावनोंदणी करून घ्या म्हणजे तुमचं प्रशिक्षण प्रतिस्पर्धकाच्या अगोदर होतं. एवढं बोलून मी या ठिकाणी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.